अचानक फायरिंग चालू झाली. त्या लोकांना तिथे आले, त्यांनी विचारलं की तुम्ही हिंदू आहात का, मुसलमान आहात का, त्यांचा धर्म विचारला त्यांना आणि कलमा पडता येतो का असं विचारलं. कलमा पडता येत नाही, मग त्यांनी फायर केलं त्यांच्यावर. 3 दिवसापूर्वी हे कुटुंब आपला चांगला वेळ घालवण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत, परिजनांसोबत तिथे गेले होते. त्यांच्यासोबत असं होईल अशी त्यांना अजिबात कल्पना नव्हती. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये पुण्यातील 2 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यामध्ये कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे देखील होते. आता आपण संतोष जगदाळे जे आहेत त्यांच्या घराबाहेर आहोत आणि त्यांचे मित्रसुद्धा आपल्यासोबत आहेत. एकूणच ही संपूर्ण घटना जी घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. काय नेमकं घडलं तिकडे? तुमचे जे मित्र आहेत संतोष जगदाळे, ते नेमके केव्हा गेले होते तिकडे? 3 दिवसापूर्वी हे कुटुंब आपला चांगला वेळ घालवण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत, परिजनांसोबत तिथे गेले होते. त्यांच्यासोबत असं होईल अशी त्यांना अजिबात कल्पना नव्हती. काल दुपारी अशा बातम्या आल्या की दहशतवादी हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांना इंजुरी झालेली आहे अशी प्राथमिक माहिती आली आणि त्यानंतर हे सगळं सुरू झालं. कोण कोण होतं त्यांच्यासोबत आणि जे आणखी एक जण आहेत कौस्तुभ गणबोटे म्हणून, तर त्यांच्याबद्दल ते एकमेकांचे ओळखीचे होते, मित्र होते? किती जण गेले? ही जी फॅमिली ही 3 जणांची फॅमिली आहे आणि कौस्तुभ गणबोटे हे त्यांचे मित्रच आहेत. तर हे सगळे सोबतच ग्रुपमध्ये, एक मोठा ग्रुप इथून गेलेला आहे, त्या ग्रुपमध्येच हे सगळे फिरायला गेले होते आणि कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे अशा दोघांना इंजुरी काल झाली ती अशी माहिती आहे आणि थोडी मोठी इंजुरी झाली अशी आजपर्यंत माहिती कळते. तुम्हाला नेमकं हे कधी कळालं आणि काय घडलं नेमकं तिकडे? आम्हाला कळालं दुपारी 4:30-5च्या आसपास की काहीतरी मोठं झालेलं आहे आणि जसं कळालं तसं आम्ही इमिजिएट इथे आलो. आपल्या राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे कंटिन्युअस या फॅमिलीच्या टचमध्ये आहेत. काल माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांचाही फोन येऊन गेला. नाही, काय घडलं काय तिथे? एक्झॅक्टली काय घडलं? हे सगळे तिथे बसले होते. काही तो पिकनिक स्पॉट आहे किंवा जे काय आहे तिथे बसले होते आणि अचानक फायरिंग चालू झाली. त्या लोकांना तिथे आले, त्यांनी विचारलं की तुम्ही हिंदू आहात का, मुसलमान आहात का, त्यांचा धर्म विचारला त्यांना, जात विचारली नाही आणि कलमा पडता येतो का असं विचारलं. हे जे सगळं आहे हे त्या मुलीने स्टेटमेंट दिले, त्या जगदाळेच्या मुलीने जे स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंटमधूनच आम्हालाही कळालेलं आहे आणि कलमा पडता येत नाही, मग त्यांनी फायर केलं त्यांच्यावर. संतोष जगदाळे आणि तुमची मैत्री केव्हापासूनची आहे आणि हे त्यांच्याबद्दल ऐकलं तेव्हा नेमकं काय वाटलं, काय भावना? नाही, ते आमचे मित्राचे चुलतेच आहेत, त्याच्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत आत्ता होतो आणि आमचे शेजारी राहिलं आहे म्हणून आम्ही त्यांच्या काल कॉन्टॅक्टमध्ये आम्हाला जशी माहिती कळली आम्ही तसं आलो आणि त्यांच्या मुलीशी आत्ता थोड्यापूर्वी संपर्क झाला. ते बोलले आत्ता आम्ही संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत पोहोचू म्हटले. त्यावेळेस तुम्ही आम्हाला सामान असं त्यांचे बॅग आहेत ते रिसिव्ह करायला या आणि मग आम्ही त्या दृष्टिकोनानं त्यांना जास्त काय बोललं नाही, ते पण जास्त काय बोलले नाहीत आणि मग आम्ही त्यानंतर जाणार आहोत. कधीपर्यंत त्यांना पुण्यात घेऊन येणार आहेत? आणि मुलगी आहे, बायको आहे त्यांची, ते घाबरलेले होते का, काय नेमकं? आता ते तर बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते तसे, पण आता आम्हाला ते बोलले की संध्याकाळपर्यंत किंवा दुपारनंतरच ते येतील पुण्यामध्ये. नक्कीच. तर हे जे आहेत हे संतोष जगदाळे यांचे मित्र आहेत, ते त्यांच्या घरी त्यांना भेटायला आले होते, त्यांच्या कुटुंबियांना. आणि हे संतोष जगदाळे जे आहेत त्यांना आज संध्याकाळपर्यंत त्यांचा पार्थिव आणि त्यासोबतच त्यांची पत्नी आणि मुलगी जे आहेत ते संध्याकाळपर्यंत पुणे एअरपोर्टवर पोहोचणार आहेत. पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर.